शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान. हरि हरि सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत्रे जननी देवाची. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृष्टी ते. सोहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते. विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान. रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्मही काया. जगदेश्वराशी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो राजा शिव छत्रपती विठ्ठल विठ्ठल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पवित्र कीर्तन कीर्तन जो अभंग आपण घेतला निवडलाय तो अभंग अखिल कोटी जगद्दार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढेवा परंपरे असणारे भक्त आणि वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा अगदी साधा सरळ सोपा अभंग आपण कीर्तन करता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय जिवंतपणे आपल्या जीवनाचा शेवट कसा गोड झाला याचं वर्णन प्रतिपादन करणारा अभंग आपण कीर्तन करता निवडलेला आहे. अच्छा, अभंगाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार तो म्हणजे असा आहे. वैकुंठवासी कैलासवासी नामदेव तुकाराम मोरे अप्पा यांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झालंय. यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत. खरं तर त्यांच्या गोड परिवाराच्या मनामध्ये संकल्प आला की त्यांच्या जाण्याबद्दल वर्ष पूर्ण झाले आणि काहीतरी नामसंकीर्तन घडलं पाहिजे, भक्ती घडली पाहिजे. संकल्प त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी हे कीर्तनाचं गोड आयोजन केलेलं आहे. त्यांची मुलं आपले सुरेश काका असतील, भरत तात्या असतील, सर्व गोड परिवार त्यांचा आहे आणि त्यांनी या कीर्तनाचं आयोजन केलं. आमच्या शुभम भाई आहेत. सर्वांच्या वतीने इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला. अतिशय कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मोठं करणारी आपल्या जीवनातील अनमोल वेळ अनमोल खर्च करणारे आपण भाविक आहात. खरं तर माझे जिवलग मित्र या परिवारातील सदस्य आळंदीला आम्ही सोबत राहिलो होतो. संगीत विशारद गायन ते करतात महाराज. माझे जिवलग मित्र आहेत बाळनाथ महाराज मोरे आहेत. त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला. आजच्या कीर्तनाकरिता खरं तर मी कीर्तन करावं एवढा मोठा नाही बरं का. इथं अनेक कीर्तनकार आहेत. मला वाटतंय विशेष ज्यांची उपस्थिती आहेत रामहरी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार. हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही जा, एक तरी विद्यार्थी एका राज्यामध्ये तुम्हाला गुरुचं सापडल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गोड तयार विद्यार्थी त्यांचे आहेत. म्हणून हजारो विद्यार्थ्यांची ज्यांना पक्वा शिकवला त्यांच्यासमोर मी काय बोलावं. आमचे विष्णुपंत लोंढे गुरुजी आहेत. खरं तर गुरुजी कीर्तनाला आहेत, त्यांच्या पुढे मी कीर्तन करावं एवढा मी मोठा नाही. थोडं बर्डन मला आले. आता तुम्ही येणारे तेव्हाच बर्डन आलं. गुरुजीकडे मी राहिलेलो आहे 6 महिने, त्याच्यामुळे जरा बर्डन आले.
गुरुजीला म्हणलं होतं तुम्हीच कीर्तन करा, पण गुरुजी म्हणले नाही, मुद्दाम कीर्तन ऐकण्याकरता आलोय. माझ्यावरती गुरुजींचं नितांत प्रेम आहे. गुरुजी कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि गायनाची साथ जी करतायत, आता ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली, आळंदीला आम्ही सोबत होतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे, उंच आवाज ज्यांचा आहे, या परिसराचं भूषण, आपल्या बीड जिल्ह्याचं भूषण आमचे किशोर महाराज येडे आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली, आमच्या गेवराई तालुक्याचं भूषण, संगीत विशारद, संगीत अलंकार, गान कोकिळ आमचे बळीराम दादा केसभट आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. मृदंगावर ज्यांची साथ आहे, खरं तर गुरुजींकडे राहून 8-8 तास, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, ज्यांनी रियाज केला, आपला हात तयार केला, आणि महाराष्ट्रभर सध्या महाराजांचं नाव आहे. इन्स्टावरती ते फेमस आहे, फेसबुकवरती, यूट्यूबवरती फेमस आहेत. गोड ज्यांचा हात आहे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अनिकेत दादा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्व संस्थेतील आमच्या महाराज मंडळ आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. विनेकरी, भालदार, चोपदार सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. इकडे 2 महाराज आहेत, त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम अतिशय सुंदर आहे. ट्रबल बाज गे निको मस्त तेजस बारकाली बटणं फिरवतोय, तुलाही माझं वंदन आहे. बहुसंख्य माता मावल्यात, बहुसंख्य पुरुष वर्ग आहे, सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि जे चित्रीकरण या कीर्तनाचं करतात ते माझे जिवलग मित्र, मृदंग विशारद आमचे विशाल महाराज आहेत, जीव वारकरी. त्यांचं चॅनल आहे यूट्यूबला, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. एकाचाही नाव राहिलं नाही अशी कल्पना करतो, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांच्या पाठच आहे. आणि आभागातून जगद्गुरु तुकोबर आहे. जिवंतपणे आपला शेवट कसा गोड झाला, खरं सांगू, जिवंतपणे माणसानं शेवट गोड केला पाहिजे बरं का. जिवंतपणे, मेल्याच्या नंतर शेवट गोड होत नसतो, जिवंतपणे करावा लागतो. खरं सांगतो, या मृत्यू लोकांमध्ये माणसाची एक आवड आहे. आता माणसाची आवडी किशोर महाराज कीर्तनामध्ये सांगण्यासारख्या नाही. कोणाला 4-5 नमुन्याचं खायला आवडतं, कोणाला 4-5 नमुन्याचं प्यायला आवडतं, कोणाला घुमायला फिरायला, वनडे, कसोटी, क्रिकेट, IPL, राजस्थान, गोवा, दिल्ली, हैदराबाद, RCB, प्रत्येकाची आवड कशी आहे, भिन्न आहे. कीर्तनामध्ये माता भगिनी बसल्यात, पुरुष वर्ग बसले. कोणाला कीर्तनामध्ये काय आवडतं, चिंतन आवडतं, कोणाला कीर्तनामध्ये मृदंग आवडतो, कोणाला कीर्तनामध्ये गायन आवडतं. विश्वातल्या प्रत्येक माणसाची आवड भिन्न आहे. पण तरीही ज्ञानोबरांनी जगाच्या 2 आवडी सांगितल्यात. कुठल्या आहेत बघा. जगस्पृहास्पद एक सार्वभौम पद, मरणे निर्विवाद जगापडी. नंबर 1ची आवड आहे सत्ता. मला सांगा, सत्ता कोणाला आवडत नाही? अहो, प्रत्येक माणसाला सत्ता आवडते. गावचा सरपंच मी असावं, तालुक्याचा आमदार मी असावं, जिल्ह्याचा खासदार मी असावं, राज्याचा मंत्री मी असावं, पंतप्रधान मी असावं. मला सांगा, एवढे माणसं तुम्ही बसलात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना खाली वडावं आणि त्यांच्या खुर्चीवरती मी बसावं, असं कुणाला वाटत नाही हो? प्रत्येकाला वाटतं महाराज. जगातल्या प्रत्येक माणसाला सत्ता आवडते. 1 नंबरची सत्ता. 2 नंबर म्हणजे काय, नंबरने निर्विवाद जगापडी, म्हणजे अमरणपणा. एवढे माणसं तुम्ही बसलात, मला सांगा, याच्यातून कोणाला वाटतं का बरं मी जावं? बोला. जावं म्हणजे घरी झोपायला नाही, नो घरी गोईंग टू यमपुरी, वाटतं का? नाही वाटत. पण प्रत्येक माणसाला जावं लागतं महाराज. आगाम रहा बोलणं साहती आणि मिलियावरी रडती, किंवा मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. विश्वातल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है दिन ये सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. विश्वातल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. ज्याचा जन्म झालाय त्याला मरावं लागतं.
गेला बाप मस्त गेला. प्रत्येक माणसाला जावं लागतं. कबीर महाराजांचा एक दुआ आहे, दिन चार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, कहीं लाख करो दुआएं कहीं कोटि खत्म करावे, बस यही चला है गाना दुनिया है मुसाफिर खाना. देह जाणार जाणार त्याशी काळ जाणार. बरं का, विश्वातल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. या काळावरती सत्ता गाजवणं आपलं काम नाही. काळावरती सत्ता कोणी गाजवली? साधू संतांनी गाजवली महाराज. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. काळाच्या तडाख्यातून आतापर्यंत कोणी वाचलं नाही आणि कोणी वाचू शकत नाही महाराज. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा मृत्यू लोकामध्ये 33 कोटी देवांची सभा भरली आणि मृत्यू लोकामध्ये कबूतर राहत होतं. आता कबुतराने ठरवलं की आता 33 कोटी देवांचं दर्शन घेण्याकरता आपला त्यांच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. दर्शन आपल्याला इथं होणार आहे. देवांची आज सभा आहे. त्याने असं ठरवलं होतं. आता विष्णू महाराज आले. विष्णू महाराज आल्याच्या नंतर त्यांचं वाहन काय? गरुड. आता गरुड आल्याच्या नंतर गरुड बाहेर थांबलं, विष्णू महाराज आतमध्ये गेले. पाठीमागून गणपती बाप्पा आले. त्यांचं वाहन उंदीर बाहेर थांबलं. असं एक एक देव येत होता आणि कबूतर मात्र त्या सभेच्या हॉलच्या चौकटीवर बसून सगळ्या देवाचं दर्शन तो करत होता. परंतु तेवढ्यामध्ये सगळ्यात शेवटला आलं कोण? यमदेव महाराज. बरं का, सगळ्यात शेवट आले. आता यम देवाचं काय हे काय वाहन काय? रेडा. रेडा त्यांनी पार्किंग केला तिकडं आणि ते आता आतमध्ये आले. आल्याच्या नंतर यमदेव आतमध्ये जात असताना यमदेवाच्या पायाला ठेस लागली आणि ठेस लागल्याबरोबर त्यांनी असं खाली पाहिलं आणि वर पाहिलं. वर पाहिल्याबरोबर यमदेवाला वरती कबूतर दिसलं आणि कबुतराकडे बघून यमदेव महाराज हसले. हसल्याबरोबर कबूतर घाबरलं, बावरलं. कबुतराला वाटलं अरे एवढ्या देवाचं दर्शन घेतलं पण आपल्याकडे बघून कोणी हसलं नाही, आपल्याला कोणी पाहिलं नाही. पण यमदेवाने आपल्याकडे पाहिलंय, नक्की आपला आजचा काळ निश्चित आहे. आज आपल्याला तो घेऊन जाणार आहे. हसलाय म्हणजे ते कबूतर घाबरलं, बावरलं, बाहेर आलं. बाहेर आल्याच्या नंतर गरुड महाराजाकडे गेलं. गरुड महाराजाला म्हटलं महाराज यमदेव महाराज माझ्याकडे बघून हसलेत, नक्कीच मला आज ते घेऊन जातील. मला एक काम करा, कुठेतरी लांब नेऊन सोडा. गरुड महाराज म्हणले चिंता करू नको, माझ्या पाठीवरती बस. कबूतर त्या पाठीवरती बसलं आणि गरुड महाराजांनी उड्डाण घेतली. भले 350-400 किलोमीटरच्या अंतरावरती घेऊन गेलं आणि भल्या मोठ्या अरण्यामध्ये एका सरोवरावरती एका झाडाच्या फांदीवरती त्याला ठेवण्यात आलं आणि कबुतराला गरुड महाराज म्हटले इथं बस म्हटले. सभा झाल्याच्या नंतर विष्णू महाराजाला सोडून येतो आणि मग तुला घ्यायला येतो. यमदेवानं आजच्या दिवस जरी विचार केला तरी तुझ्याकडे ती येऊ शकत नाही, तर तू बस. ते कबूतर त्या फांदीवरती बसलं होतं. आता गरुड महाराज वापस आले. सभा संपली आणि सभा झाल्याच्या नंतर गरुड महाराजांनी यमदेवाला विचारलं, ओ यमदेव, अहो ते का कबुतराकडे बघून हसले म्हणले, तुम्ही घाबरलं म्हणले, ते बावरलं म्हणले, ते थरथर कापायला लागलं म्हणले. ते म्हणले कुठं आहे ते कबूतर? ते म्हणले भल्या मोठ्या अरण्यामध्ये लांब 350-400 किलोमीटरच्या अंतरावरती मी त्याला सोडून आलोय. तो भल्या लांब आहे, फांदीवरती बसलेला आहे. यमदेव म्हटले याच्याकरिता हसत होतो की आजच्या दिवस जरी विचार केला की त्या कबुतराच्या कपाळावरती आजचा मृत्यू लिहिला होता. आजचा दिवस मी असा विचार करत होता की आज दिवसभर जरी या कबुतराने उड्डाण घेतली तरी ही कबूतर 350-400 किलोमीटरच्या अंतरावरती जाऊ शकत नाही. मग ते कबूतर गेलं कुठं? गरुड महाराज म्हटले आत्ताच मी त्याला लांब अरण्यामध्ये सोडून आलोय. मला सांगा, माझा प्रश्न आहे तुम्हाला, कबूतर गेलं का नेऊन घातलं? काय नेऊन घातलं महाराज. कितीही काळाच्या तडाख्यातून वाचवण्याचा आपण प्रयत्न केला तरी आपण वाचू शकतो. घडी घडी मातयाची पाहे, घडी घडी मातयाची पाहे, घडी घडी
घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कितीही प्रयत्न केला आपण वाचण्याचा, आपण वाचू शकत नाही. पण जन्माला आल्याच्या नंतर माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे बरं का. कर्म आपण काय केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. एखाद्या माणसाला जर 100 एकर जमीन असेल आणि त्याला 2 मुलं असतील, तर एका एकाच्या वाट्याला 50-50 एकर जाऊ शकते. पण कर्म ही अशी गोष्ट आहे, जो करेल त्यालाच कर्म भोगावं लागतं बरं का महाराज. कर्म ही विचित्र गोष्ट आहे. वाईट कर्म करायचं आपल्या डोक्यात जरी आलं तरी माणसाचं वाईट होतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जुन्या काळामध्ये सोन्या चांदीची व्यापारी होती आणि ती व्यापार करण्याकरता जुन्या काळामध्ये अशा काळामध्ये गाड्या नव्हत्या, बैलगाड्या असायची. आणि बैलगाड्यांनी ती व्यापार करण्याकरता बाजारामध्ये गेली. दिवसभर व्यापार केला, सोनं चांदी खरेदी केली. आणि खरेदी केल्याच्या नंतर परतीच्या प्रवासाला ते लागल्याच्या नंतर अंधार पडत होता. मनामध्ये भीती होती, कुणीतरी चोर आपला पकडतील, आपल्याला लूटतील याची शक्यता होती. परंतु आपण कुठंतरी थांबलं पाहिजे, निवारा शोधण्याचं काम ते करत होते. पण एक बल्ब त्यांना चमकताना दिसला. बल्बाजवळ ते सोन्या चांदीची व्यापारी गेल्याच्या नंतर बल्बासमोर भला मोठा असा बंगला होता. त्या बंगल्याचा मालक शेतकरी बाहेर आला आणि शेतकऱ्याला त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याने प्रश्न विचारला, ओ मालक, आम्ही सोन्या चांदीचे व्यापारी आहोत, दिवसभर बाजारामध्ये खरेदी केली सोनं चांदी, घरी निघालो, पण लुटण्याचा आम्हाला कोणीतरी प्रयत्न करेल, आजची दिवस आमची निवासाची व्यवस्था होईल का, असं त्यांनी विचारलं. पण विचारल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सांगितलं, काही हरकत नाही, समोर माझ्या बंगल्याच्या समोर गादी पलंग आहे, त्या गादी पलंगावरती माझी मुलं झोपत असतात. पण ते आज 2ही मुलं शेतामध्ये दारे धरण्याकरता गेलेले आहेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या गादी पलंगावरती झोपा. सांगितलं असं, आणि सांगितल्याच्या नंतर ती बैलगाडी सोडली, बैलाला चारा टाकला आणि गादी पलंगावरती सोन्या चांदीची व्यापारी झोपल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये काय आलं माहिती का, आपल्याला आणखी श्रीमंत व्हायचे. काय वाईट कर्म करायचं नसतं डोक्यात आलं तर काय होतं, हे उदाहरण तुम्हाला मी सांगते. काय म्हटला तो, आपल्याला आणखी श्रीमंत व्हायचंय, आपल्याला काय व्हायचंय, आणखी श्रीमंत व्हायचं. त्यांनी काय केलं, गावातून मारेकरी बोलवले आणि मारेकऱ्याला सांगितलं, हे सोन्या चांदीचे व्यापारी आहेत, दिवसभर यांनी बाजार केलाय, सोनं खरेदी केलंय, चांदी खरेदी केली, यांच्याकडे भरपूर सोनं आहे. एक काम करा, रात्रीच्या ठीक 4 वाजता या, पहाटेच्या ठीक 4 वाजता या आणि या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला ठार करा. याच्यातलं अर्ध सोनं तुम्हाला घ्या आणि अर्ध सोनं मला द्या. असं सगळं ठरलं होतं. पण तेवढ्यामध्ये शेतकऱ्याचे जे दारे धरला जे 2 मुलं गेलते का, ते 2 मुलं पहाटे 3:30 वाजता वापस आले आणि आपल्या जागेवरती कोणीतरी झोपलंय हे त्यांनी पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर त्यांना त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला त्यांनी उठवलं. म्हणले, उठा, ही आमची जागा आहे, तुम्ही कोण झोपलात. सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याने टाईम पाहिला, 3:30 वाजले होते, बैलगाडी जुंपली, आता जायला काही हरकत नाही. ते निघाले होते, ते निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर ते शेतकऱ्याचे 2ही मुलं त्या गादी पलंगावरती झोपले. पण ठरलेल्या वेळाप्रमाणे 4 वाजता मारेकरी आले आणि मारेकऱ्यानं मागचा पुढचा विचार न करता ते शेतकऱ्याचे 2ही मुलं ठार केले. कशामुळं, वाईट कर्म करायचं डोक्यात आलं तर महाराज. केले कर्म झाले तेती भोगाले, केले कर्म झाले तेती भोगाले, केले कर्म केले
तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. केलेलं कर्म आपला भोगावं लागतं बरं का महाराज. चला एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मला सांगा, एखाद्या बाईच्या नवऱ्याला 40,000 50,000 जर पेमेंट असेल तर त्या बाईकडे किती चप्पलच्या जोडा असतात माहिती का? अनिकेत महाराज, त्या बाईकडं 20 चप्पलच्या जोडा असतात. किती? 20 चप्पलच्या जोडा असतात. एखाद्या बाईच्या नवऱ्याला 40,000 50,000 पेमेंट असेल, पगार असेल, तर त्या बाईकडे 20 चप्पलच्या जोडा असतात. पण तुमच्या पायामध्ये चप्पल घालायला तुम्हाला पाय द्यायचे की नाही द्यायचे हे ज्याच्या हातात आहे ते प्रभू रामचंद्र, त्यांची बायको सीता देवी 14 वर्ष बिगर चप्पलची वनवासात आहे. काय कर्म आहे महाराज. कर्म हे देवाच्या बापाला चुकलेलं नाही बरं का. खरं सांगू तुम्हाला, रामायणाची गरज आपल्या महाराष्ट्राला आहे, भारताला आहे. त्या रामायणामध्ये कैकेयी मातेनं दशरथ राजाला 2 वर मागितले होते. राजे, माझे 2 वर तुमच्याकडे आहे. पहिल्या वरानं माझ्या भरताला गादी द्या आणि दुसऱ्या वरानं माझ्या रामाला वनवास द्या. काय? पहिल्या वरानं भरताला गादी द्या आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास द्या. रामाचा वनवास ऐकला आणि धरतीवर पडला दशरथ राजा आणि समोर भिंतीवरती तिला चित्र दिसायला लागलं. कौशल्या मातेला म्हणतोय, कौशल्ये दिसतंय बघ मला समोरच्या भिंतीवरती. कौशल्य ते बघ त्या भिंतीवरती दिसतंय मला, त्या झाडाखाली आंधळे आई बाप बसलेत. त्यांचा पोरगा तो श्रावण हातामध्ये झारी घेऊन पाणी आणण्याकरता निघालाय. त्यांना पोटामध्ये तहान लागली होती. गुडगुड गुडगुड आवाज आला. मला वाटलं कोणीतरी व्याग पाणी प्यायला आलं आणि मी बाण सोडला आणि बाण सोडल्याबरोबर तो बाण श्रावणाच्या काळजामध्ये लागला. तो पोरगा हैराण म्हणून खाली पडला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याला म्हटलं, श्रावणा, माझ्या बाणानं तुझा मृत्यू आहे. तो म्हटला, असू द्या राज, तुमच्या बाणानं माझा मृत्यू असू द्या राज, पण एक काम करा, 4 दिवस झालो माझ्या आईवडिलाच्या पोटामध्ये पाणी नाही, एवढी पाण्याची झारी घ्या, त्यांना पाणी घेऊन जा, त्यांना पाणी पाजा, असं सांगण्यात आलं. आणि दशरथ राजाने हातामध्ये झारी घेतली आणि दशरथ राजा निघाले. निघाल्याच्या नंतर त्यांच्या पायाची चावल लागली. त्या डोलीतली आंधळी माय, डोलीतला बाप ताडकंदीशी उठून बसले. त्यांनी विचारलं, आलाच करे श्रावणा? मी श्रावण नव्हतो, मी बोलू शकत नव्हतो, मी तुमचा श्रावण नाही, मी दशरथ राजा आहे. आचिल रे तू राजा, आमचा राजा कुठे आहे? तुमच्या राजाला माझ्याकडून बाण लागलाय. मग कुठं दवाखान्यात नेलाय का? नाही, जाग्यावरती धरणीवरती पडलाय. अरे पडलाय म्हणल्याच्या नंतर त्या डोलीतली माय आणि बाप ताडकंदीशी उठून बसले आणि तिने त्या दशरथ राजाला श्राप दिला, ऐक दशरथा, लक्षात ठेव, 4 पुत्र तुला असतील, पण अंत समयला पाणी पाजायला तुझ्याजवळ एकही पुत्र नसेल. बघा तसंच झालंय. राम आणि लक्ष्मण वनवासात आहेत, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला आहेत. अहो, देवाच्या बापाला कर्म चुकत नसेल, आपण खूप सर्वसामान्य माणसं आहोत महाराज. कर्म चांगलं करा. बघा, ज्यावेळेस तुकोबरा या मृत्यू लोकांमध्ये आले, तुकोबरा खरं सांगतो येत नव्हते, पण देवानं सांगितलं, तुकोबरा जा, खाली जाऊन गात्याची निर्मिती करा, अभंग लिहा. असं सांगण्यात आल्याच्या नंतर तुकोबरा म्हटले, देवा, मी मृत्यू लोकांमध्ये जायला तयार आहे, पण मला नेण्याकरता तुला यावं लागेल. देवाबरोबर तुकोबरायांनी करार केला आणि करार केल्याच्या नंतर तुकोबराय मृत्यू लोकांमध्ये आले. गोरुडेश्वरावरती गेले, भंडाऱ्यावरती गेले, भामचंद्रावरती गेले. तुकोबरायांनी गाथ्याची निर्मिती केली. बऱ्याच दिवस तुकोबराला इथे येऊन झाले होते. तुकोबरायांच्या लक्षात आलं की तुकोबरायांना वाटलं की देवाला लक्षात नाही वाटतं की मी मृत्यू लोकांमध्ये आहे. म्हणून तुकोबरायांनी सनकाधिक संताकडे विनंती केली, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, काय एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ते देवाला माझा नमस्कार सांगा, ते देवाला माझी आठवण करून द्या. तुमचे तुकाराम महाराज वाट पाहताय. देव आता मृत्यू लोकांमध्ये आला आणि आल्याच्या नंतर देवानं तुकोबरांची वाट पाहायला सुरुवात केली. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, 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 वैकुंठा श्रीरंग मला वितरे, वैकुंठा
पाहत उभा राहिला होता. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धाम आले, निळामणी सकळ संत ते शिविले. देव वाट पाहत थांबला होता. सगळी देहूनगरी, देव गावातील सर्व नागरिक, महिला सर्व तुकोबरांना वाट करण्याकरता तिथं आल्या होत्या. आज तुकोबराई विमानामध्ये बसले, देव घेऊन जाऊ लागला. आणि त्यावेळेस तुकोबराच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अभंगाचं पहिलं. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. सेवक तो भला, 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 सेवक तो भला. शेवट भला, 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 सेवक गायक वादकासाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजल्या. खरं सांगतो महाराज, मी कीर्तन करावं असं मला वाटत नाही सध्या. यांचं ऐकावं फक्त, इतका गोड महाराजांचा आवाज आहे. मी नेहमी सांगत असतो की कवीचं वाक्य गायकासाठी सांगतो बरं का, लक्षात आलं बघा. ये भगवान भी क्या अजीब चीज है. काय? ये भगवान भी क्या अजीब चीज है जो बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काय? बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. चित्रपट सृष्टीतल्या गायकाने एखादं गाणं गायलं, त्याचा भुरळ आपल्याला पडतो. आमच्या वारकरी संप्रदायाचा एखादा साधा धोतर घालणारा, वारकरी संप्रदायाचा साधा नेहरू घालणारा, वारकरी संप्रदायाचा साधी टोपी घालणारा, यांच्या गाण्यामध्ये इतका भाव असतो महाराज. ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीपर्यंत जाण्याचा भाव यांच्या गाण्यामध्ये असतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी वाजवलं पाहिजे. हे परिश्रम आहेत महाराज यांचे, कष्ट घेतलेले त्यांनी. चला, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. तुकोबाराय म्हणतात की माझा शेवट हा जिवंतपणे गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माणसानं जिवंतपणे शेवट गोड केला पाहिजे. आपण जर कधी कुणाचा शेवट गोड झाला हे तुम्हाला सांगतो. आपण जर कधी पंढरपूरला गेला
तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका बाजूला असं कॅसेटचं दुकान दिसतं आणि एका बाजूला असं प्रसादाचं दुकान असतं. त्या कॅसेटच्या दुकानामध्ये 10-15 वर्षापूर्वी गाणं लागायचं. कोणतं? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. असं गाणं लागायचं ना. आता पाठीमागे गेलतो अनिकेत महाराज, तेव्हा गाणं लागलं होतं, हॅलो मी पांडुरंग बोलतोय. पहिलं गाणं 10-15 वर्षापूर्वीच आहे. आताचं गाणं महाराज, आताचे गाणे विचारू नका. नाकमुकान काय लय विचित्र काळ आहे बरं का. जुन्या काळातले गाणे सुंदर होते. चला, जुन्या काळ असं म्हणतात, जुन्या काळातल्या महिला बळीराम महाराज डोक्यावरती पदर घ्यायचे. काय? जुन्या काळातल्या महिला डोक्यावरती पदर घ्यायचे असं म्हणतात. आता राहू द्या बरं का. जुना काळ फार सुंदर होता. जुन्या काळातले कवी बाबा कीर्तनामध्ये यायचं आणि कीर्तनकाराने अभंग घेतला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, घरी जाऊन कविता तयार करायचं. आई थोर तुझे उपकार, 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ, जन्म देवोनी देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. असं कवी असायचे. बापावरती अभंग घेतला. बाप करी जोडी लेकुराची ओढी असा अभंग घेतला. घरी जाऊन कविता तयार करायचा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. असे गाणे तयार करायचा. जुना काळ फार सुंदर होता. या महिला जर आपल्या मुलाला झोपी घालायचं म्हटलं की पाळण्यामध्ये टाकायचं गाणं म्हणायचं. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. असे गाणे असायचे. सगळ्या टोपीवाल्याच्या बाबाच्या काळामध्ये गाणं असेल. पहिला चित्रपट आला तेव्हा भातुकुलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ही कहाणी. भातुकुलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी ही कहाणी. हे जुने गाणे होते. सगळ्यात पहिला पिक्चर आलता, चित्रपट आलता. ह्याच्या गाण्याचा फक्त भाव वेगळा घेऊ नका बरं का. सगळ्यात पहिलं चित्रपट त्याच्यामधलं गाणं आहे, अहो सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला, अहो सांगा या वेडीला. असे गाणे होते. अहो सांगा या वेड्याला माझ्या घरधन्याला, कशासाठी येऊ मी सासूरवाडीला, अहो सांगा या वेड्याला. असे गाणे असायचे. चला लांबीला आपलं आपण गाणं म्हणलं भक्त पुंडलिकासाठी. गाण्यातलं कडू आपल्या अभंगाला स्पर्श करणार आहे. अभंगाचं पहिलं चरण तुमच्या डोक्यात फिट बसेल बरं का. कुठलं कडवं आहे बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. 16.5 वर्षाची कान्होपात्रा नावाची मुलगी आहे. आई माहिती आहे, बाप माहिती नाही, वेश्येची मुलगी आहे. इतकी सुंदर दिसायची. कान्होपात्र्यानं जर पान खाल्लं ना तर कान्होपात्र्याच्या गळ्यातून दिसायचं. कान्होपात्र्यानं जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायची. इतकी सुंदर होती ती. काय आपल्या बायकासारखी नव्हती, काळी बिंद्री मेनकापडी बघा ती कावडाकडे चालली भिताडाकडे अशी नव्हती. एक डोळा हे किधर बी देख ना अशी नाही बरं का. अहो सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं. पान खाल्लं गळ्यातून दिसायचं. कान्होपात्रा नावे, वेश्येची मुलगी आहे. बाप माहिती नाही, आई माहिती आहे. ज्ञानोबरायांची भेट घेतली. ज्ञानोबराय
माझ्या जीवनाचा मला उद्धार करायचा ज्ञानोबराय सांगा काय करू. समाज मला बाजूला करतोय, दूर लोटतोय, सांगा ना ज्ञानोबराय काय करू. माझं जीवन मला सफल करायचंय, परिपूर्ण करायचंय, सांगा ना ज्ञानोबराय काय करू. ज्ञानोबराय म्हटले अगं कानोपात्रे, पंढरपूरला विश्वाचा मालक राहतोय, त्याच्या मंदिरामध्ये जा, गळ्यामध्ये विना घे, हातामध्ये चिपळ्या घे, पायामध्ये घुंगरं बांध आणि नाचून अखंड विश्वाच्या मालकाचं भजन कर. तो देव तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. कानोपात्रा विश्वाच्या मालकाच्या मंदिरात गेली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पायामध्ये घुंगरं बांधले, गळ्यामध्ये विना घेतला आणि नाचून देवाचं भजन करायला लागली. तिचं नाचणं, तिचं बोलणं आता लोकांना आवडू लागलं. लोक तिला जवळ घेऊ लागले. पण त्यावेळेस पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं आणि त्या बिदरच्या बादशाची नजर कानोपात्रेवरती पडली. तो म्हणला अरे एवढी सुंदर मुलगी आहे, देवाच्या दारामध्ये काय नसते. म्हटले एक काम करा, या मुलीला आपल्या दरबारामध्ये घेऊन या. सैन्य पाठीमागं लागलं. कानोपात्रेच्या कानावरती बातमी गेली. धावत धावत विश्वाच्या मालकासमोर गेली आणि विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला पंढरीचा चोर, 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 पंढरीचा चोर, पंढरीचा धरिला 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 पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. देवाला हृदयामध्ये साठवलं आणि डोळे भरून देवाला पाहिल्याबरोबर देवाच्या पायावरती आपला प्राण कानोपात्रेला समर्पित केला. लोटण्याचा प्रयत्न केला तर कानोपात्रेचं प्रेस बाजूला पडलं होतं. सगळी ब्राह्मण मंडळी एकत्रित झाली. कुणी म्हणायचं वेश्येची मुलगी आहे. अरे त्या वेश्येची मुलीने देवाला बाटवलंय. देवाला आता चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल, देवाला आता ह्याचा अभिषेक घालावा लागेल. कुणी काय सांगायला लागलं. पण तेवढ्यामध्ये एक अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं अरे ज्या अर्थी त्या मुलीनं देवाच्या पायावरती आपला प्राण समर्पित केलाय त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. तिचं प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवा. रात्री देव जे सांगेल ते आपण करू. पूर्वीच्या काळामध्ये साधूला देव बोलायचा, कारण ते पैसे घेत नव्हते बरं का. कानोपात्रेचं प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. रात्री ठीक 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला जाग केलं आणि सांगितलं हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगत से अनंता, पाहे पा कान्होपात्रा पवित्र अनंता. अरे या मुलीसारखी पवित्र मुलगी विश्वाच्या पाठीवरती कुठं नाही. अखंड हिनं माझं चिंतन केलंय, ध्यान केलंय. काम कर, या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर पहिलं दर्शन कोणाचं आहे? कान्होपात्रेचं आहे. नंतरचं दर्शन विश्वाच्या मालकाचं आहे. त्या कान्होपात्रेनं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड कान्होपात्रेनं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कुणी म्हणावं शेवट गोड झाला. भागवतामधलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या भागवतामध्ये भगवान परमात्माने उद्धव कायम सोबत असायचे बरं का, किशोर महाराज. आणि उद्धव कायम देवाला प्रश्न विचारायचा, हो देवा सगळ्यात जास्त तुम्हाला कोण आवडतं? देवा तुम्हाला कोण आवडतं? उद्धवाच्या मुखाला कायम नाव असायचं, मला द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. कोण? द्रौपदी. मला सांगा, द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण होती. सुभद्रा देवाची कोण होती? सख्खी बहीण होती. आपल्या या मशेवाडीमध्ये मानलेल्या बहिणीचा अधिकार जास्त आहे का सख्य? हो कोणाचा अधिकार आहे? मानलेल्या. अहो सख्या बहिणीचा आहे ना. मानलेल्या बहिणीला तुम्ही रक्षाबंधनाला साडी घ्या अथवा नका घेऊ, भाऊबीजेला साडी घ्या अथवा नका घेऊ तरी चालतं. पण सख्या बहिणीला काय
घ्यावाच लागते, नाही घेतली की हायवेच्या कडेची जमीन मागती, पैसे मागती, अर्धी प्रॉपर्टी मागती, कोर्टात जाती. मग सख्य बहिणीचा अधिकार कसा आहे? जास्त आहे. पण देवाच्या मुखाला कायम नाव कुणाचं आहे? द्रौपदी. कोण आवडतं? द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. देवाच्या लक्षात आलं, उद्धव आपल्यावरती जळायला लागला. देवानं उद्धवाचा हात धरला आणि उद्धवाचा हात धरल्याबरोबर सकाळची वेळ होती. उद्धवाला हात धरल्याबरोबर उद्धव सुभद्रा मातेच्या घराकडे उद्धवाला घेऊन गेला आणि गेल्याच्या नंतर सकाळची वेळ होती. सुभद्रा माई दाता घासत होती. तेवढ्यामध्ये दादा येताना पाहिला, दादा इतक्या सकाळी माझ्याकडे काय काम काढलं? काय नाही बघ म्हणले, एकादशीचा उपवास झाला, द्वादश झाली, पोटामध्ये अत्यंत भूक लागली, काहीतरी खायला दे. ते म्हटले एक काम कर, आत्ता शिक मी दात घासते, दात घासून झाल्याच्या नंतर स्नान करते, देवपूजा करते, मग स्वयंपाक करते, मग तुला खायला देते. तोपर्यंत एक काम कर, त्या टोपलीमध्ये फळं आहेत, तिथं चाकू आहे, ते फळं का देवाला खायचे नव्हते महाराज, फक्त उद्धवाला दाखवून द्यायचं होतं. कुणी म्हणावं माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, हे तुम्हाला सांगतो बरं का. अभंगाच्या पहिल्या चरणाकरिता कथा सांगतोय. देवानं एका हातामध्ये सफरचंद घेतलं, एका हातामध्ये चाकू घेतलं. देवाला सफरचंद खायचं नव्हतं महाराज, पण देवानं सफरचंद कापायचं दिलं सोडून आणि देवानं बोटच घेतलं कापून. देवाच्या बोटाचं टप 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 रक्त गळायला लागलं. उद्धवनं आवाज दिला, ओ सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधायला. ओ सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधायला. आता सुभद्राताई चिंधी सापडत होती. तळमजला बेडरूम, किचन रूम, तिचा बंगला काही लहान नव्हता. 15-20 कपाटा भरून तिच्याकडे साड्या होत्या. इथं आपल्याच बायकाला साड्या कमी नाहीत महाराज. इथं आपल्याच बायकाला दिल दिवाना कुछ कुछ होता है, रबने बना दी जोडी, हम प्यार करने वाले, धुम्म चाले, झलक तिकलाजा, कांजीवरम, पैठणी, अनेक साड्याचे प्रकार आहेत. आज तुम्हाला सगळ्या साड्या पाहायला मिळतील. आज काय वटपौर्णिमा असल्यामुळे बरं का महाराज, आपल्याच बायकाला साड्या कमी नाहीत. देवाची बायको आहे, ती काय साडीकडे जात नव्हती. देवाच्या लक्षात आलं, ही काय आता चिंधी आणत नाही. उद्धवनं परत आवाज दिला, ओ सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंधी आणा बांधायला. तिला काय चिंधी सापडत नाही. देवाच्या लक्षात आलं. देवानं उद्धवाचा हात धरला आणि द्रौपदी मातेच्या घराकडे घेऊन निघाला. द्रौपदी माता तुळशीच्या झाडाला पाणी घालत होती. हातामध्ये चांदीचं ताट होतं, सोन्याचा तांब्या होता आणि डोक्यावरती पदर, कपाळभर कुंकू लावलेलं होतं आणि तुळशी वृंदावनाला ती पाणी घालत होती. देव येताना पाहिला, देवाच्या बोटाचं रक्त गळताना पाहिलं. धावतच गेली, दादा थांबा, घरामध्ये जाणार कधी, चिंधी सापडणार कधी आणि माझ्या देवाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब तिला सहन झाला नाही. डोक्यामध्ये पदरामध्ये हात घातला, पदर फाडणार. तेवढ्यामध्ये उद्धवनं सांगितलं, द्रुपदमादी काय करताय? अहो 5 पती तुमचे जिवंत आहे, धर्मराजा जिवंत आहे, नकुल जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे. जोपर्यंत बाईच्या कपडावरती कुंकू शिल्लक आहे तोपर्यंत बाईनं पदराकडून साडी फाडायची नसते. काय करताय? अहो 5 पती तुमचे जिवंत आहेत म्हणले, तुम्ही काय करताय? त्यावेळेस द्रौपदी माता म्हटली, उद्धवा बरोबर आहे तुझं. जोपर्यंत बाईच्या कपडावरती कुंकू शिल्लक आहे ना, तोपर्यंत बाईनं पदराकडून साडी फाडू नये, हे तुझं बरोबर आहे. अरे पण माझ्या डोक्यावरती किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचंय ते माझ्या दादाच्या हातात आहे. अरे डोक्यावरचा पदर खाली घेतला, चिंधी फाडली आणि देवाच्या पोटाला बांधली. अरे पण त्याच द्रौपदीवरती संकट आलं होतं महाराज, अनिकेत महाराज. दुशासन तिची साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुशासन तिची साडी ओढायचा, देव साडी बनायचा. अरे इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. दरबार विचारू करू लागला की साडी बिची नारी आहे, नारी बिची साडी आहे, कौरवे पांचाळ सवे माझं आणली, वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली माऊली. इतक्या साड्या पुरवल्या, त्याचं वस्त्र हरण देवानं होऊ दिलं नाही. त्या द्रौपदी मातेचं रक्षण कुणी केलं असेल तर ते देवानं केलं. त्या द्रौपदी मातेनं म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. भला माझा बहु झाला, माझा बहु द्रौपदी म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढे दिवस मला सांगत कीर्तन ऐकताय, आज तुम्ही कीर्तन ऐकताय. एकाही महाराजांना तुम्हाला असं सांगितलं का की शबरी माता चालत 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 प्रभू रामचंद्राच्या अयोध्येला गेली? ऐकलं गो? नाही. विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या कुटियामध्ये आला बरं का महाराज.
अखंड चिंतन करायची, अखंड ध्यान करायची. एक दिवशी मातंग ऋषीची भेट झाली. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी माता अखंड अशीच भक्ती कर. एक दिवस विश्वाचा मालक तुझ्या झोपडीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. रोज सकाळी उठायची, सडा टाकायची, रांगोळ्या काढायची, फुलं टाकायची. त्या रस्त्याने माझा देव येणार आहे, त्या रस्त्याकडे पाहायची आणि म्हणायची, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. रोज म्हणायची, रोज भजन करायची. परिणाम विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या कुट्यामध्ये आला आणि देवानं भिल्ल समाजाची शबरी माता होती. देवानं शबरी मातेची उष्टीपुरं खाल्ली. महाराज ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लनीची. शबरी माता भिल्ल समाजाची होती, पण देवानं त्याची बोरे खाल्ली. त्या शबरी मातेनं म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, डोब्बा रखुमाई माणसानं जिवंतपणे शेवट गोड केला पाहिजे. मेल गोड होत नसतं बरं का. माणसानं जिवंतपणे चांगलं वागलं पाहिजे. आपल्या परिवारातील आप्पा आज 1 वर्ष झालं त्यांना जाऊन. खरं सांगतो तुम्हाला, घरामध्ये मोडका तोडका का होईना, आजारी का असताना बाप घरामध्ये जिवंत पाहिजे बरं का महाराज. तर बाप जिवंत असेल तर त्या घराकडे वाकडी नजर करून कोणाची बघण्याची ताकद नसते. कसा का होईना बाप घरामध्ये जिवंत पाहिजे महाराज. 1 वर्ष झालंय या कुटुंबातील, या परिवारातील आप्पा आज निघून गेले. तर त्यांच्या पश्चात 2 मुलं आहेत. खरं सांगतो तुम्हाला, आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. 10-15 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. कीर्तन थोडं उशिरा सुरू झालं तर सगळ्यांना भूका लागल्या असतील. 10-15 मिनिटं तुमची घेतो. आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. बघा, नाथबाबा सांगतात, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाहीत. काय? 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला रोज कधी घडणार नाहीत. 2 लक्ष प्रदक्षिणा काशीच्या घडणार नाहीत. इतकं पुण्य जर तुम्हाला रोज पदरामध्ये पडून घ्यायचं असेल तर नाथबाबा म्हणतात, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य होय. रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या आईवडिलांच्या चरणी एकदा नमस्कार केला तर रोज इतकं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. त्या आई आपल्या मुलावरती प्रेम करत असते महाराज. अहो 10-10 लाख लोक, 15-15 लाख लोक ज्ञानोबांच्या तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये असतात महाराज, पण घरी आल्याच्या नंतर आईवडिलाच्या कंबरडात लाता घालतात. नका. अरे एखाद्या दारू पिणाऱ्याची माय जर एखाद्या मंदिरामध्ये गेली तर देवाकडे एकच विनंती करत असते, काय? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे,
कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला येऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे देवा. माझ्या मुलांना कुणाची दारू पिऊ नये. अरे जी माय 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये काम करायला जाईल ना दादा, त्या आई वडिलाच्या कंबरड्यात लात घालणारे अवला जन्माला आले. अरे तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही महाराज व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, पण ज्या माई बापानं तुम्हाला हे योग्य त्याचं बनवलंय त्या आई बापांना कधी विसरू नका. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, आईसारखं प्रेम या जगामध्ये आपल्यावरती कुणी करत नाही बरं का महाराज. एखाद्या आईचा मुलगा डॉक्टर होत असेल, महाराज होत असेल, आणि त्याच्या शिक्षणाकरता जर पैसे कमी पडले ना महाराज, तर ती माय नांदायला आल्यापासून बापाच्या दारामध्ये जात नसते. हा, एखादा मुलगा डॉक्टर होत असेल तर ती माय नांदायला आल्यापासून बापाच्या दारामध्ये जात नाही, पण शिक्षणाला पैसे कमी पडले बापाच्या दारामध्ये जाते. बाबा बाबा माझा मुलगा डॉक्टर होतोय, बाबा इंजिनियर होतोय, महाराज होतोय, बाबा त्याच्या शिक्षणाकरता पैसे कमी पडलेत, बाबा 10-5 हजाराची मला गरज आहे, बाबा एवढे पैसे मला तुम्ही द्या, ते पैसे तुमची व्याजासहित परत करेन. ती माय असते. माऊली जोपर्यंत तुमच्या घराच्या वट्यावरती तुमचा विठ्ठल नावाचा बाप जिवंत आहे, हा, तोपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाकडे नाही गेला तरी चालतं. जोपर्यंत तुमच्या घराच्या वट्यावरती रुक्मिणी नावाची आई जिवंत आहे, तोपर्यंत पंढरपूरच्या रुक्मिणी मातेकडे नाही गेला तरी चालतंय. त्या आई वडिलांची सेवा करा. अरे पंढरपूरचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे माऊली
जाणे माऊलीचे चित्त, त्या आईचे उपकार आपल्यावरती आहेत महाराज. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई मला किती ग प्रेम देई. विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी. त्या आईवडिलांची सेवा करा. बापाचंही आपल्यावरती प्रेम असतं महाराज. या कुटुंबातले बाप निघून गेलाय. नक्कीच हे कीर्तन पाहून या परिवाराने चांगला संकल्प केलाय. काहीतरी पिंडदानामध्ये एखादी चूक घडली तर ती चूक भरून काढण्याचं काम नामासंग कीर्तन करत असतं, भक्ती करत असते. त्यांच्या कुटुंबाने हा संकल्प केला आणि आजच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झालंय. म्हणून वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण काहीतरी ठेवलं पाहिजे म्हणून त्यांनी कीर्तन ठेवलं. वरती त्या आप्पांना आनंद झाला असेल, आज अरे माझ्या मुलानं कीर्तन ठेवलंय, नामसंकीर्तन ठेवलंय, भजन ठेवलंय. या कीर्तनामध्ये कान्होपात्रेची कथा असेल, या कीर्तनामध्ये द्रौपदीची कथा असेल, नादबाबाचं चरित्र असेल, तुकोबारायांचं वर्णन असेल. वरतून त्यांना आनंद झाला असेल आणि देवानं त्यांना आपल्या पायाजवळ जागा दिली असेल आणि ते वरतून तुम्हाला आशीर्वाद देत असतील. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे धर्म धर्म तुम्हा सवे कल्याण, धर्म धर्म तुम्हा सवे. या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद. कर्म धर्म तुम्हा सवे कल्याण, धर्म धर्म तुम्हा सवे. वरतून तुम्हाला आशीर्वाद देत असेल. देवानं त्यांना आपल्या जवळ घेतलं असेल, देवानं आपण आपल्या पायाजवळ जागा दिली आणि कीर्तन पाहून तुम्हाला ते वरतून त्या 2 मुलांना, त्यांच्या मुलींना, भाऊंना, सर्व परिवारांना, नातवांना ते वरतून आशीर्वाद देत असतील महाराज. चांगले आशीर्वाद देत असतील. म्हणजे एवढं छान तुम्ही कीर्तन ठेवलंय. चला, आईवडिलांचे उपकार आपण कधी विसरायचे नसतात. 3 नंबरचा संदेश असा आहे की आपल्या मुलीला गर्भामध्ये मारू नका बरं का. रोज कीर्तनामध्ये सांगत असतो किशोर महाराज. आपल्या बीड जिल्ह्याचा नंबर 1 श्रीगुण हत्येला. मुलीला आपण गर्भामध्ये कधी मारायचं नाही. अरे एक मुलगी देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बनू शकते, सुनीता विलियम्स बनू शकते, किरण बेदी बनू शकते. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. ती मुलगी गर्भातून आपल्या आईला विनंती करते, सांग ना आई मला कोण वाचवणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. कोणी म्हणो काही, कोणी म्हणो नाही, सोनोलीला तुझा जन्म देना ग आई. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. ती मुलगी म्हणते, आई रक्षाबंधनाचा सण आला ना तर माझ्या दादाला मी 2-2 राख्या बांधीन. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. होईन मी जेव्हा राजाची ग राणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन मी दूर दूर माझी आई रडणार, जाईन मी दूर दूर माझे बाबा रडणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार. कोणी म्हणो काही, कोणी म्हणो नाही, सोनोलीला तुझा जन्म देना ग आई. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये झालंय आपलं कीर्तन. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला ते माझे जिवलग मित्र आमचे बाळनाथ महाराज आहेत. खरं तर कीर्तनाला विशेष ज्यांची उपस्थित आहेत की ज्यांच्याकडे 6 महिने पक्वा शिकलो, माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आमचे विष्णुपंत लोंढे गुरुजी आहेत. स्वतः गुरुजी कीर्तनाकरता उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्व आमचे बळीराम दादा आहेत, बाळनाथ महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, अनिकेत महाराज आहेत. सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि कीर्तनाला इथंच पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संधी, नो हे अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली.